पण त्यासाठी ते महाभाग जे कोणी आहेत ते दमनियांचा एक माध्यम म्हणून वापर करून घेत आहेत एवढं तर निश्चित. कदाचित हा CDR खोटा निघाला तर भविष्यात दमनियांवर खटल्यांवर खटले दाखल होतील. पण आताही अशा पद्धतीनं CDR सार्वजनिक करणं, लीक करणं हा एक गंभीर प्रकार आहे जो कायद्याच्या कचाट्यात अडकू शकतो. पण दमानिया या नेहमीच फ्रंट फूटवर खेळत असतात. त्यावरून एवढं तर निश्चित कळतंय की दमानियांना पॉवर प्लेमध्ये फटकेबाजी करायला ओपनिंगला पाठवणारा संघ चालक किंवा कर्णधार हा पण साधा सुद्धा नसणार. तो समजने वाले को इशारा काफी है. सध्या देशात IPLचा मोसम सुरू आहे. पण IPLच्या तोंडात मारून महाराष्ट्रात सुरू असलेला खरात बाबाच्या टेबल टेनिसची जी काही प्रीमियर लीग आहे ती गाजते आहे. कारण बाबाच्या लीला अगाध आहेत. पण त्याचबरोबर हा बाबा बऱ्याच मोठमोठ्या आर्थिक व्यवहारात अडकलेला दिसतोय आपल्याला. नुसते ती सगळी आंबट शौकीन प्रकरणं नाही आहेत. अनेको महिला स्वखुशीनं बाबाच्या टेबलवर बसत असताना या बाबानं काही महिलांना गुंगीचं औषध पाजून त्यांच्यावर बलात्कार केलाय. त्यांच्या व्हिडिओ क्लिप्स बनवून त्या व्हायरल करायची धमकी देत त्यांचं पुन्हा पुन्हा शोषण केलंय. सावकारी कर्ज दिलंय, त्यातून जमिनीची जी काही देवाणघेवाण आहे जमिनी बळकावल्यात त्यांनी. पण याचा मुख्य धंदा हा सरकारमधल्या प्रशासनामधल्या बड्या धेंडांचा काळा पैसा जो असतो तो काळा पैसा मार्केटमध्ये फिरवणं होता. आपल्या वरपर्यंतच्या कनेक्शनमधून बदल्या बडत्या करून देणं, त्यातही पुन्हा काळा पैसा आलाच. तर अशा या बाबाशी कोणाकोणाचे संबंध होते हे उघड व्हायला लागले. अशात या बाबासोबत कोण कोण फोनवर बोलायचं हे उघड करणारा CDR म्हणजे कॉल डिटेल रेकॉर्ड्स सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी काल प्रसिद्ध केलंय. या CDR मध्ये सर्वाधिक 236 कॉल्स हे प्रतिभा ताकड यांचे आहेत. या कोण आहेत? या बाई रुपाली चाकणकरांच्या भगिनी आहेत. त्यानंतर दीपक लोंढे नावाचे एक महाशय यांचे 189 कॉल्स, तर खुद्द रुपाली चाकणकर यांचे 177 कॉल्स आहेत. पण नावांपेक्षा सर्वाधिक चर्चा होताना दिसते या सगळ्यांपेक्षा ती एकनाथ शिंदे, चंद्रकांत पाटील आणि आशिष शेलार यांच्या कॉलची. मित्रो, भाजप नेते आणि सरकारमधले मंत्री आशिष शेलार यांचा बाबासोबत 1 कॉल झालाय. सुनील तटकरे यांचे 8, चंद्रकांतदादा पाटील यांचे 7, तर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे 17 कॉल्स. त्यातले 10 शिंदेंनी केलेत तर 7 खरात बाबांनी केलेले आहेत. यातला 1 कॉल 21 मिनिटांचा आहे. आता एवढी डिटेल बारीक ज्याला म्हणतो ना आपण अगदी बारकाईनं डिटेलिंग करून हे सगळं मांडलेलं आहे तुमच्यासमोर. या सगळ्यांमध्ये एक नाव मिसिंग आहे, दीपक केसरकर. आता दीपक केसरकरांचे कॉल्स किती हे जरी स्पष्ट झालेलं नसलं तरी केसरकरांचा खास माणूस म्हणून ज्याला ओळखलं जातं तो दीपक लोंढे यानं 189 वेळा बाबाला फोन केलेले आहेत. आणि हे काय कमी नाही आहे. कमी आहे का? हा जो काही डेटा आहे ज्याला आपण CDR म्हणतो त्याबद्दल जरा सविस्तर बोलूया आपण. तर एक मी माझी वैयक्तिक माहिती तुम्हाला सांगतो. माझा एक वैयक्तिक अनुभव 2003 ते 2005 या 2 वर्षांच्या कालावधीत मी मुंबईच्या गोरेगावात एक रिकव्हरी एजन्सी चालवायचो. ऑरेंज मोबाईल नावाची एक मोबाईल सर्व्हिस प्रोव्हायडर कंपनी त्या काळी होती, जी आता वोडाफोन या नावानं चालवली जाते बहुतेक. 22 वर्ष आधीची ही ऑरेंज कंपनी म्हणजे हचिसन मॅक्स, एक ऑस्ट्रेलियन प्लस ब्रिटिश मालकाची कंपनी. त्यामुळे कंपनीची शिस्त एकदम कडक होती. ग्राहकांची जे त्यांनी 2-2 महिने थकवलेली बिलं देखील अगदी पोलाइटली वसूल करायचं प्रशिक्षण एजन्सीजनं दिलं जायचं. इथे काही कस्टमर्स हे बिलिंग ॲड्रेसवरून गायब झालेले असायचे किंवा त्यांनी सिम कार्ड घेताना दिलेल्या कागदपत्रांवरचा पत्ता हा चुकीचा असायचा, फ्रॉड असायचा. मग यांना शोधायचं कसं? आणि मग हा बाबा हजारो रुपयांचं बिल बनवून कुठल्या बिळात लपलाय हे शोधायला आम्ही एजन्सीवाले एक टेक्निक वापरायचो. टेक्निक काय तर त्याचं मागच्या महिन्याचं त्याच्याही मागच्या महिन्याचं आयटमाइज बिल कंपनीच्या बॅक ऑफिसकडून मागवायचं. त्यात त्यानं केलेल्या आणि त्याला आलेल्या कॉलची डिटेल्स असायची. अर्थात हे बिल मागवताना बिलाची वसुली हेच एकमेव कारण असायचं. तरीही कंपनी आमच्याकडून एक रिक्वेस्ट लेटर घ्यायची एजन्सीकडून. हे बिल हातात आलं की आम्ही ते ॲनालाइज करायचो. हा बाबा कोणाशी जास्त बोलतो, कोणाचे याला जास्त कॉल येतात, त्या नंबरला आम्ही रेड पेननं असं मार्क करायचो, जे मार्करने. त्या प्रत्येक नंबरवर आम्ही डमी कॉल्स करायचो. फोन करायचा, कस्टमर कोण आहे, ते गुजराती आहे का? गुजराती असेल तर हाँ हितेश भाईनो दोस्तार बोलू छू, म्हणजे अरे मैं तो उसका दोस्त हूँ, बहुत दिनों से मिला नहीं है, फ़ोन भी बंद है, नंबर बदल दिया है शायद.
नया नंबर होगा तो मिलेगा क्या. आता कधी कधी ट्रिक काम करून जायची, कधी कधी म्हणजे 90% ही ट्रिक काम करून जायची. नवा नंबर मिळायचा, त्याला ट्रेस केलं जायचं त्या नंबरवरून आणि बिल वसूल केलं जायचं. पण प्रत्यक्षात आपल्या समाजात अशा पद्धतीनं कुणाचंही आयटमाइज बिल मिळवण्याचं असं काही कुठलं हे नाहीये. म्हणजे एक कंपनी टू कंपनी ते हे होतं, म्हणजे आम्ही त्या कंपनीसाठी काम करायचो म्हणून ते आम्हाला मिळायचं. पण प्रत्यक्षात हे होत नाही. पोलिसांनाही कुठल्या तपास कामासाठी असं बिल हवं असेल, CDR हवा असेल, तर त्यांना कोर्टाकडून आदेश घ्यावा लागतो. तेव्हा मोबाईल कंपन्या हा CDR संबंधित यंत्रणेला देतं. पण अलीकडे महाराष्ट्राच्या राजकारणात कोणाच्या खाजगी आयुष्यात काय चाललंय हे कोणीही सहज डोकावून पाहू शकतो. कारण अंजली दमानिया या तर सामान्य सामाजिक कार्यकर्त्या आहेत, असं त्या म्हणतात. त्या काही IB, रॉ किंवा CBIच्या अधिकारी वगैरे नाही आहेत, किंवा गेला बाजार ते आपल्या महाराष्ट्र पोलिसांशी संबंधित नाही आहेत. मग त्यांना खरातचा CDR कसा मिळाला? बरं, त्या सांगतात की मी एखाद्या प्रकरणात हात घातला की मला सामान्य जनताच पुरावे पाठवते. की आता समजा मी एखाद्या विषयात लढायला सुरुवात केली की माझ्याकडे असंख्य लोक त्यांची माहिती पाठवतात. तसंच मला एका व्यक्तीकडनं त्यांनी सांगितलं की माझ्याकडे अमुक अमुक आलाय आणि मला ती तुम्हाला द्यायची. 3 दिवसापूर्वी रात्री मला ही माहिती मिळाली. बोलायला काय जाते. CDR हा सामान्य जनतेला मिळूच शकत नाही. मग हा जो कोणी आहे तो नेमका कोण आहे ज्यानं दमानियांना CDR पाठवलाय आणि तो अज्ञात आहे. बरं, दमानियांकडचा CDR हा एका अज्ञात इसमानं पाठवलेला असेल तर तो त्यानं स्वतःच घर बसल्या आपल्या मनाप्रमाणे नाव नंबर टाकून बनवला नसेल कशावरून. त्याची जर ज्यांची नावं आली आहेत, त्यांचे नंबर आहेत, इतके वेळा बोलणं झालं, यापैकी कोणाची वैयक्तिक दुश्मनी असेल आणि त्याला या लोकांना कामाला लावायचं असेल तर तो असं काहीही करू शकतो. मग हा डेटा सार्वजनिक करून दमानिया एक मोठी रिस्क तर घेत नाहीयेत ना. कारण हा प्रत्येकाच्या वैयक्तिक गोपनीयतेचा भंग होण्याचा विषय आहे. खरात तर नालायकच होता. नुसता नालायक नाही तर तो विकृत मानसिकतेचा होता. पण त्यामुळे त्याच्यासोबत अमका माणूस किती काळ बोलला हे उघड करून दमानियांनी काय साध्य केलंय, त्याही पलीकडे जाऊन विचार केला तर हा जो CDR जो आहे तो जो सहजासहजी कोणालाही मिळत नाही, तो अंजली दमानियांकडे आला कसा? त्या सांगतायत की त्यांना कोणीतरी दिलाय, पण तो अज्ञात इसम कोण हे त्या सांगत नाहीत. आणि पण कळणार कसं मग? ज्या यंत्रणांना हे CDR सहज मिळू शकतात त्या यंत्रणेच्या हाताशी लागलेले CDR हे त्या यंत्रणेमार्फतच गहाळ करून दमानियांना दिले गेले आहेत का? या प्रकरणात स्थापन झालेली SIT ही आज 20 दिवसांनंतरही त्यांच्या तपासातली प्रगती काय हे जाहीर करत नाहीये. चाकणकर बाईंना सहआरोपी बनवा असा दबाव असूनही त्यांची आजवर साधी चौकशीही केली जात नाहीये. मग दमानिया जी मीडिया ट्रायल चालवून या प्रकरणाला रोचक रंजक बनवत आहेत ते कोणाच्या सांगण्यावरून तर नाहीये ना. कारण या CDRचा वापर करून ही केस भक्कम बनवण्याची तपास यंत्रणेला संधी असताना तपास यंत्रणा त्यातल्या बाबाच्या भक्तांची नावं जगजाहीर करण्यात इंटरेस्टेड का दिसते आहे? त्यातून काय साध्य होणार आहे, काय मिळणार आहे? दमानियांनी माध्यमांना दिलेल्या बाईट्स म्हणजे एक प्रकारचं ब्रीफ होतं जे सरकारकडून केलं जाणं अपेक्षित होतं, पण ते काम दमानिया करतायत. ही केस अशा मीडिया ट्रायल्समुळे विस्कळीत होऊन दोषींना पळवाट मिळू शकते. दोषी यातून निसटू शकतात. त्यामुळे हा डेटा खरं तर CM जे आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री आहेत त्यांच्याकडे, पोलिसांकडे किंवा SIT कडेच असायला हवा होता, जो उलट पक्षी या तिघांनाही अंजली दमानियांनी पाठवलाय असं त्या सांगत होत्या. म्हणजे खरात बाबाच्या तपासात आपलं प्रशासन, आपलं सरकार हे खरंच सिरियस आहे की नाही असा प्रश्न पडतो. कारण ज्यांची नावं पुढे येतात ते सगळे सरकारमधलेच आहेत ना. कोणी उपमुख्यमंत्री आहे, कोणी मंत्री आहे, कोण नेता आहे, सगळे एकी थाली के चट्टे बट्टे आहेत. मग यांना वाचवणार कोण? मायबाप सरकार. असंच काही चाललंय का? हा सामान्य माणसाला पडलेला प्रश्न आहे. तर खरात बाबाचा वापर करून कोण कुणाचा काटा काढू पाहतोय का, किंवा सूड उगू पाहतोय का, याबद्दल शंका तर येतेच आहे मनात. पण त्यासाठी ते महाभाग जे कोणी आहेत ते दमानियांचा एक माध्यम म्हणून वापर करून घेत आहेत एवढं तर निश्चित. कदाचित हा CDR खोटा निघाला तर भविष्यात दमानियांवर खटल्यांवर खटले दाखल होतील. आता होतील की नाही माहीत नाही ते, पण आताही अशा पद्धतीनं CDR सार्वजनिक करणं, लीक करणं हा एक गंभीर प्रकार आहे जो कायद्याच्या कचाट्यात अडकू शकतो. पण दमानिया या नेहमीच फ्रंट फूटवर खेळत असतात. यावरून एवढं तर निश्चित कळतंय की दमानियांना पॉवर प्लेमध्ये फटकेबाजी करायला ओपनिंगला पाठवणारा संघचालक किंवा कर्णधार
हा पण साधा सुद्धा नसणार. तो समजने वाले को इशारा काफी आहे. महाराष्ट्रातली IPL जोरात असणार आहे, ही जी काही चालली आहे ती. त्यामुळे खऱ्या IPLचा TRP घसरतोय की काय अशी अवस्था झाली आहे. तुम्हाला काय वाटतं? खरात बाबाच्या कुंडल्या खोलून त्याला खरंच शासन करण्याचा, प्रशासनाचा, तपास यंत्रणांचा मानस आहे की पुढे मागे जाऊन या बाबाचा पण एन्काउंटर होणार? तुमचं मत कमेंट करून जरूर कळवा. मी तुर्तास इथेच थांबतो. पुन्हा भेटूच. तर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं YouTube चॅनल आकार DG9. धन्यवाद. नमस्कार.